एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव कार्यालय आणि हार्वेस्ट प्लस यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण पोषण आहार प्रकल्पाला नुकतीच आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळानं भेट दिली। या भेटीदरम्यान परदेशी पाहुण्यांनी प्रकल्पाच्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहाला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली आणि आदिवासी मुलांसाठी तयार करण्यात येणाऱ्या झिंकयुक्त गव्हाच्या चपातीचा आस्वाद घेत प्रकल्पाच्या दर्जेबाबत समाधान व्यक्त केलं। प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं प्रकल्पाधिकारी श्री प्रदीप देसाई, सहाय्यक प्रकल्पाधिकारी संदीप पाटील आणि सोनूल कोतवाल यांनी सर्व पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले। या शिष्टमंडळामध्ये जर्मनीतील हॅपल फाउंडेशनचे मी मॅनफ्रेड, वॉशिंग्टन DC येथील हार्वेस्ट प्लसच्या मिस जोसेफिन, IFPRI चे कंट्री लीड प्रतीक उनियाल, हार्वेस्ट प्लस सोल्युशनचे कंट्री मॅनेजर स्वाधीन पट्टनायक, त्याचबरोबर कम्युनिकेशन लीड सान्या शर्मा आणि ॲग्रोझिन ऑर्गॅनिक्सचे संस्थापक महेश लोंढे यांचा समावेश होता। यावेळी पाहुण्यांनी स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या बायोफोर्टिफाईड अर्थात झिंकयुक्त गव्हाची माहिती घेतली। स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेला हा पोषक गहू थेट मुलांच्या ताटात पोहोचत आहे। ही बाब आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, असा अभिप्राय पाहुण्यांनी दिला। मध्यवर्ती स्वयंपाकगृहातील स्वच्छता आणि शिस्त पाहून शिष्टमंडळानं प्रकल्पाच्या यशस्वीतेबद्दल प्रशासनाचं कौतुक केलं। यावेळी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामध्ये परदेशी पाहुण्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केल्यानं ते भारावून गेल्याचं दिसून आलं। आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव आणि हार्वेस्ट प्लस यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराचा भाग म्हणून झिंकयुक्त पोषक गव्हाच्या पुरवठ्याबरोबरच 1000 विद्यार्थ्यांना 6 महिन्यांसाठी आठवड्यातून 3 वेळा लोहयुक्त बाजरीपासून बनवलेले लाडू आणि कुकीज असे चविष्ट पदार्थ देखील पुरवले जात आहेत। भविष्यात यामध्ये अजून बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव करून या क्षेत्रातील विकासाला चालना देण्यात येईल अशी अपेक्षा प्रकल्पाधिकारी प्रदीप देसाई यांनी व्यक्त केली आहे। And today it was wonderful to visit a central kitchen with the partnership of Harvest Plus Solutions, ITDP, and the Ministry of Tribal Affairs. Very wonderful to see the biofortified zinc wheat that's being produced locally and has nutritional benefit for children being used for school meals. And really wonderful to smell and see the chapati being made and get to taste them. So I'm very excited for this initiative to continue and to help benefit the economic and nutritional goals of the nation. तेज तुफान न्यूज करिता मुख्य संपादक आयुब शेख, घोडेगाव। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।